अखिल भारतीय औषध विक्रेता बंद 20 मे रोजी संपूर्ण भारतभर अखिल भारतीय औषध विक्रेता बंद हा बंद पाळण्यात, त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यामध्ये सुद्धा हा बंद 20 तारखेला पाळण्यात येणार आहे। 19 मेला रात्री 12 वाजल्यापासून 20 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा बंद आहे। ऑनलाईन फार्मसीची ती एका मोठ्या कॅपिटलची गुंतवणूक करून छोट्या रिटेलरला, छोट्या लोकांना संपवायला बसलेली आहे। त्यामुळे सगळ्याच गोष्टींमुळे आम्ही ऑनलाईन फार्मसीला विरोध करतोय आणि पंढरपूरमध्ये 150च्या वर महिला फार्मासिस्ट आहेत, महिला केमिस्ट आहेत। त्यासोबतच आमचे जे बंधू आहेत, केमिस्ट बंधू, ते सगळे मिळून आम्ही 20 मेला कडकडीत बंद पाळतोय। ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात आपण जो 20 मेला संप पुकारलेला आहे। पंढरपूर पीपल्स मध्ये सरचं स्वागत। आज मेडिकल असोसिएशनची मीटिंग पार पडलेली आहे। येत्या 20 तारखेला त्यांनी बंद पुकारलेला आहे। जे ऑनलाईन विक्रेती आहे त्याच्या विरोधात त्यांनी बंद पुकारलेला आहे। याबाबत आपण त्यांच्या असोसिएशनचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत। अखिल भारतीय औषध विक्रेता बंद 20 मे रोजी संपूर्ण भारतभर अखिल भारतीय औषध विक्रेता बंद हा बंद पाळण्यात, त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यामध्ये सुद्धा हा बंद 20 तारखेला पाळण्यात येणार आहे। 19 मेला रात्री 12 वाजल्यापासून 20 मेच्या रात्री 12 वाजेपर्यंत हा बंद आहे। बंद हा आमचा 3 प्रमुख गोष्टी आहे की जे ऑनलाईन फार्मसी यायला लागली आहे मार्केटला, ती ऑनलाईन फार्मसी आली नाही पाहिजे। ऑफलाईनमध्ये जी काही दुकानं आहेत ती योग्य पद्धतीने औषध विकतात, डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विकली जात नाहीत, पण ऑनलाईनला कुठलंही प्रिस्क्रिप्शन व्हॅलिड केलं जात नाही आणि ऑनलाईनमध्ये चुकीच्या पद्धतीचे कोणही कुठेही बसून कुठल्याही प्रकारची आज औषध मागवत आहेत। तरुण पिढी नशेच्या आहारी चालली आहे। कोडिन फॉस्फेट सारखी काय औषध आहेत, लहान मुली गर्भपाताच्या गोळ्या मागवतात आणि बऱ्याचशा गोष्टी समाज हिताच्या नाही आहेत, समाजाच्या दृष्टिकोनातून घातक अशा गोष्टी ऑनलाईन फार्मसीमुळं यायला लागल्या। त्यामुळे आमचा ऑनलाईन फार्मसीला विरोध आहे। त्याचबरोबर जे काय कॉर्पोरेट कंपन्या चांगल्या पद्धतीच्या मार्केटला येऊन विनाकारण डिस्काउंट चांगल्या पद्धतीचा द्यायचा आणि त्यामार्फत बोगस औषधं खपवायची आणि जो काही ते तळागाळातला रिटेल केमिस्ट आहे त्याला कुठं तर संपवायचं, हा एक विषय। आणि त्याचबरोबर की ह्याच्यामध्ये जी काय आमच्या चांगल्या पद्धतीचे जे रिटेल फार्मासिस्ट चांगल्या पद्धतीनं एका जागी लायसन घेऊन दुकान चालवतात, यांच्या कुठंतरी उपजीविकेचा प्रश्न आणि समाज हितोपयोगी ऑनलाईन फार्मसी जर मार्केटला येत असेल तर ह्याला आमचा कडाडून विरोध आहे। त्याच्यामुळं हा 20 तारखेचा बंद हा आम्ही कडकडीत पाळणार आहे। पण पंढरपूर तालुक्यामध्ये अत्यावश्यक सेवा जी काय आहे किंवा कुणाला औषधामुळं काय इमर्जन्सी आली तर ते इमर्जन्सीसाठी आम्ही 4 मोबाईल नंबर आणि हॉस्पिटल अटॅच जे काय ICU आहेत त्याचे OPD आणि IPD साठी काही गोष्टी आम्ही तिथं चालू ठेवणार आहेत आणि कुणाची गैरसोय होऊ देणार नाही। नमस्कार, मी श्रद्धा कुलकर्णी। माझं प्रभा मेडिकल नावाचं मेडिकल आहे। जे सध्या ऑनलाईन फार्मसी आपण बघतो त्याच्यामध्ये अतिशय हेवी डिस्काउंट दिले जातात। जे काही रिटेलर्स आहेत पंढरपूरमधले किंवा जे काही भारतातले रिटेलर्स आहेत ते किरकोळ डिस्काउंट देऊन किरकोळ मार्जिनवरती हा व्यवसाय करतायत। जिथं हेवी डिस्काउंट मिळतोय तिथं त्यांना कमी रेटमध्ये त्यांची औषधं त्यांना अवेलेबल होतात। त्याचबरोबर त्या एवढा जर डिस्काउंट एखाद्या पेशंटला मिळत असेल तर त्याच्यामागं त्याची गुणवत्ता तशी आहे का ह्याचं पण तुम्हाला बघावं लागणार। त्याचबरोबर जी काही ही लॉबी आहे ऑनलाईन फार्मसीची, ती एका मोठ्या कॅपिटलची गुंतवणूक करून छोट्या रिटेलरला, छोट्या लोकांना संपवायला बसलेली आहे आणि त्यामुळं अतिशय नुकसान होणार आहे। त्याचबरोबर केमिस्टच्या किंवा फार्मासिस्टच्या उपस्थितीमध्ये एखादं मेडिसिन हे डिस्पेन्स केलं जातं, पण जेव्हा ऑनलाईन फार्मसीचा विषय येतो, तुमचं एक डिलिव्हरी, औषध डिलिव्हरी म्हणून ते फक्त केलं जातं। तिथं तुम्हाला फार्मासिस्ट असण्याची त्यांच्याकडं कोणतंही प्रोव्हिजन नाही आहे। त्यामुळं जे काही मेडिसिन तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत ते त्याची गुणवत्ता कशी आहे आणि ते किती खात्रीशीर मार्गाने तुमच्यापर्यंत येत आहे, त्याचबरोबर त्याची साठवणूक कशी केलेली आहे, जे वाहतुकीमध्ये त्याच्यामध्ये जे बदल होतात, स्टोरेज कंडिशन जे आम्हाला मेंटेन करावे लागतात, काही औषधं ही थंड स्वरूपात मेंटेन करावी लागतात, ती अशा क्लायमेटमुळं पूर्ण काळजी न घेतल्यामुळं खराब औषधं पण पेशंटपर्यंत जाऊ शकतात। त्यामुळं सगळ्याच गोष्टींमुळं आम्ही ऑनलाईन फार्मसीला विरोध करतोय आणि पंढरपूरमध्ये 150च्या वर महिला फार्मासिस्ट आहेत, महिला केमिस्ट आहेत। त्यासोबतच आमचे जे
बंधू आहेत, केमिस्ट बंधू, ते सगळे मिळून आम्ही 20 मेला कडकडीत बंद पाळतोय. पंढरपूरमधले सर्व केमिस्ट शॉप त्या दिवशी बंद असणार आहेत. 20 मेला फार्मासिस्टचा बंद राहणार आहे आणि एकात्मतेच्या भावनेतून पेशंटला चांगली सुविधा द्यावी म्हणून फार्मासिस्ट हा प्रयत्नशील आहे, पहिल्यापासून आहे. एक समाजव्यवस्थेचा भाग आहे. चांगलं काम करण्यासाठी तो कटिबद्ध आहे. पण जिथं ऑनलाईन फार्मसीवरती कोणतेच बंधनं नाही आहेत, ते कोणत्याही प्रकारची डुप्लिकेट औषधसुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतात. त्यामुळं ह्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे. धन्यवाद. ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात आपण जो 20 मेला संप पुकारलेला आहे, त्यामध्ये सर्व केमिस्ट बंधूंनी भगिनींनी सामील व्हावं व हा बंद यशस्वी करून कॉर्पोरेट कंपन्यांना आपण धक्का द्यावा अशी सर्वांना नम्र विनंती. व्यावसायिक डिस्काउंट बनावट औषधीपासून केमिस्ट एकता, केमिस्ट एकता.